अगं धीर धर, काळजी नको करू, येईल जगदंबा परत. जाऊबाई, कुठे गेली असेल माझी पोरगी? समद्या ठिकाणी शोधलं, हे मी तिला कुठेतरी शोधायला गेले, पण तिचा अजून बी पत्ता नाही. हो ग, सापडेल ती, तू काळजी नको करूस. काळजी वाटणारच ना हो, तिला आधी बी माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न झाला होता. वेगवेगळ्या लोकांनी तिला माझ्यापासून हिरावून नेण्यासाठी काय काय केलं होतं, आणि त्यातले काही मायावी सुद्धा होते. काय सांगते? हो वय, एक तर मायावी रूप घेऊन घरात आली होती, तिनं माझं शिळेत रूपांतर केलं. दुसरीमुळे मला आईपणाची परीक्षा द्यावी लागली होती. जगदंबाला सांभाळणारी गंगाई आणि तिची खरी आई असल्याचं सांगणारी मोहिनी, या दोघींची परीक्षा होईल. परीक्षा म्हणजे नेमकं काय असणार आहे? आजची रात्र अमावास्येची रात्र आहे. सूर्यास्तानंतर जगदंबाला गावाबाहेरील मंदिरात ठेवण्यात येईल. रात्रीची पहिली प्रहर संपल्यानंतर जी मंदिरात लवकर पोहोचेल ती खरी आई. मद्राजाने तर समजा गावालाच आपलं गुलाम बनवलं होतं. गावात माझं राज्य सुरू झाल्यापासून मी काही नियम घालून दिले होते, यांनी तो नियम मोडलाय. पण या समध्या प्रसंगात माझी लेक माझ्या सोबत होती, पण आज ती कुठं निघून गेली आहे ते मला बी कळत नाहीये. अगं रुसून बसली असेल कुठेतरी, ती येईल परत. नाही हो, माझी पोरगी तशी नाहीये, ती बाकीच्या पोरांसारखी वागत नाही, लई समजूतदार आहे ती. तिला नाही नाही ते बोललो, ही आमची चूक झाली. जाऊबाई, पुन्हा कुठल्या असुराच्या तावडीत तर सापडली नसेल ना माझी जगदंबा? हे जे काय झालं यात त्या उमाची चूक असेल तर? तिनं जगदंबा सोबत काही बरं वाईट तर केलं नसेल ना? आम्ही आमच्या जगदंबावर विश्वास ठेवला नाही, त्या उमावर ठेवला. कुठं असेल होती उमा? पाहिलंच महिषा, आपण जिंकलो. आपल्या अनेक दिवसांच्या कष्टाला यश आलंय. अखेर तो विजयाचा दिवस उजाडलाय. तुळजा आपल्या समोर आलीये, आपली बंदी आहे. हीच ती वेळ, हाच तो मुहूर्त. आज महिषा आणि तुळजाचा विवाह घडणार. तुळजा, अखेर तू आमच्या समोर उभी आहेस. प्रत्यक्ष याच दिवसाची आम्ही प्राणांतिक वाट पाहिली होती. याच साठी केले होते सगळे सायास. तुळजा, तुला आश्रमात पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच तुझी अभिलाषा मनात उत्पन्न झाली होती. तुला प्राप्त करायचं, तुला कायमचं अंकित करायचं, हे तेव्हाच आणि तिथेच ठरवलं होतं आम्ही. तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती की जिच्या हातून आमचा मृत्यू लिहिलाय, आम्ही तिची अभिलाषा ठरतो आहोत, तिच्या प्रेमात पडतो आहोत. किती विचित्र आहे हे सगळं. तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा अट्टहासामध्ये रूपांतरित झाली आहे. याला कारण आहे, तोच आहे मृत्यूपासून मुक्तीचा मार्ग. एकदा मी तुझ्याशी विवाह केला की तू स्वतःच्या हाताने स्वतःचं सौभाग्य पुसणार नाहीस. स्वतःच्या पतीचा वध तू करू शकणार नाहीस.
आता वेळ घालवायला नको महिषा. ह्याच हवन कुंडामध्ये विधी पूर्ण करून आपण विवाह पार पाडूया. तिथी माता, विवाहासाठी आम्ही अत्यंतिक उत्सुक आहोत, पण तुळजाशी बंधनात असताना विवाह केला तर आमच्या सामर्थ्यावर शंका घेतली जाईल. असुर नरेश, आपण हिला बंधनमुक्त करत आहात. आपण जर हिला मुक्त केलं तर ती स्वतः कपट करून इथून स्वतःची सुटका करून घेईल आणि एवढंच नाही तर आपल्यावरती घातपात सुद्धा करेल. याच उद्देशाने इथे आले ही, हे आपण विसरू नका. चिंता नसावी सम्राज्ञी. आता तुळजा आम्हाला काहीही अपाय करू शकणार नाही. आपण तुळजालाच विचारूया. तुळजा, तुला अशी बंधनात राहून आमच्याशी विवाह करण्याची इच्छा आहे की बंधमुक्त हो? हो, आम्ही या विवाहासाठी तयार आहोत. कोणत्याही बंधनाविना हा विवाह व्हावा अशी आमची इच्छा आहे. मात्र आमच्या काही अटी आहेत. कोणत्या अटी? बघ गंगाई, मी म्हटलं होतं ना हे इथंच भेटतील ते. हो, जगदंबा कुठेच दिसली नाही का? कुणालाच काही माहित नाही का? नाही, त्या संधीकडे शोधलं पण तिचं कुठंच पत्त्या नाही. बघ आता कसं करायचं? तू काळजी करू नको. माझा देवी आईवर विश्वास आहे. ती तिची काळजी घेईल. देवी आईच तिला परत घरी आणेल. आणि म्या ठरवलंय, जगदंबा परत येत नाही तर म्या इथून हलणार नाही. मी बी इथंच बसन, कुठंच जाणार नाही. आम्ही बी आहोत. होय. काका, आम्ही पण थांबतो जगदंबासाठी. देवी आईची प्रार्थना करतो. जगदंबा आमची पण लाडकी आहे, तिला काही होता कामा नये. त्यासाठी आपण देवी आईला साकडं घालूया. आणि आम्ही पण आहोत. होय, आम्ही पण आहोत. तू आमच्याशी विवाह करायला इतक्या सहजी तयार झालीस याचं आश्चर्य वाटतंय आम्हाला. अटी सांग. भूलोकावर तुमचं साम्राज्य आहे. सर्वांनी तुमचा अधिकार मान्य केलाय.
आता तुमचं राज्य मान्य करण्यासाठी कुणावरही अत्याचार करण्याची आवश्यकता नाहीये. अर्थात मान्य आहे. महिषा, महिषा तुला समजते ही काय सांगतेय? याचा अर्थ असा होतो की आपण अत्याचार करायचे नाहीत. दिती माता, त्रैलोक्यावर आपला अधिराज्य आहे. आता काहीही प्राप्त करण्यासाठी कुणावर अत्याचार करण्याची आवश्यकताच नाही. मान्य आहे तुळजा. सर्वसामान्य लोकांवर अत्याचार करण्याची आवश्यकता नाहीये. तसेच देवदेवतांवरही हल्ले करण्याची आवश्यकता नाहीये. त्यांनाही तुमचा पराक्रम मान्य आहे. तुमच्यावर हल्ला झाला तरच तुम्ही स्वरक्षणासाठी हल्ला कराल, अन्यथा नाही. हेही मान्य आहे. दिलं. देवतांना आम्ही अभय दिलं. पुढे महिषा, ह्या अशा अटी मान्य करून आपण कुठे अडचणीत येत नाही आहोत ना? दिती माता, आपण पाहता आहात ना, साक्षात तुळजा आमच्याशी विवाहाला सिद्ध आहे. आणि हा आनंद इतका मोठा आहे की त्या पुढे आम्हाला कशाचीच क्षिती वाटत नाही.